विस्थापित दुकानदारांचा 2 रोजी श्रीरामपूर नगरपालिकेवर जवाब दो आंदोलन। श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीनं सोमवार दिनांक 2 जून रोजी सकाळी 11:30 वाजता श्रीरामपूर नगरपालिकेवर विस्थापित झालेल्या दुकानदारांना त्यांची दुकाने काढले त्या जागेवर पुनर्वसन होईपर्यंत 5 फुटांची जागा द्यावी या मागणीसाठी तसेच फक्त ठराविक दुकानदारांवर नगरपालिकेचा अन्याय केला याचा जबाब विचारण्यासाठी मुख्याधिकारी जवाब दो आंदोलन करण्यात येणार आहे। तसं निवेदन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांनी दिला आहे। त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की गेली 29 फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टाच्या व राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील अतिक्रमणे काढण्यात आले आहेत। त्यात सर्वात मोठी कारवाई फक्त श्रीरामपूर शहरामध्ये काही ठराविक दुकानदारांवर करण्यात आली आहे। श्रीरामपूर शहरामध्ये अनेक धनदांडगे लोकांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे। त्या लोकांच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा करून श्रीरामपूर नगरपालिकेने गोरगरिबांच्या दुकानांवर बुलडोझर फिरून त्यांच्या दुकानांची व संसाराची राखरांगोळी करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली आहे। अतिक्रमण काढत असताना श्रीरामपूर शहरामध्ये श्रीरामपूर नगरपालिकेने दुजाभाव करून फक्त गोरगरिबांचे बेलापूर रोड, गोंदवणी रोड, पोलीस स्टेशन तसेच भाजी मार्केट रोड, नेवासा रोड या ठिकाणचे अतिक्रमण काढून त्या दुकानदारांवर श्रीरामपूर नगरपालिकेनं अन्याय करून उर्वरित श्रीरामपूर शहरातील अतिक्रमणांना अभय दिला आहे आणि त्याचा जाब विचारण्यासाठी व आमचे आहे त्या ठिकाणी पुनर्वसन होईपर्यंत पुन्हा दुकाने चालू करण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेनं परवानगी द्यावी, नाहीतर आम्हाला जो नियम लावला तो नियम श्रीरामपूर शहरातील सर्व अतिक्रमण केलेल्या लोकांना लावण्यात यावा या मागणीसाठी सोमवार दिनांक 2 जून सकाळी 11:30 वाजता श्रीरामपूर नगरपालिकेसमोर श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीनं जवाब दो आंदोलन करण्यात येणार आहे। तरी या आंदोलनाला विस्थापित दुकानदारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन तसेच मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांनी केलं आहे। या कार्यक्रमासाठी किशोर ओझा, फयाज पठाण, कैलास बाविस्कर, अविनाश सुपेकर, अझरुद्दीन अत्तार, अक्षय गवळी, रवी चव्हाण, राकेश थोरात, जुनेद मलिक, सुनील दंडवते, कृष्ण लावर, अशोक लोणकर, तरन्नुम शेख, अशफाक अत्तार, अदनान मलिक, जावेद अख्तर, संदीप भावसार, ऋषिकेश कासलीवाल, अक्षय निकुंभ, प्रतीप निकुंभ, अरुण जयसिंग देवकाते, मनसूर बागवान, आतिश बाविस्कर, रमेश श्रीवास्तव, गणेश कुवर, सतीश चव्हाण, गणेश पवार, विकी चव्हाण, रामू पवार, किशोर कणतोड, हरीश क्षीरसागर, बिलाल अत्तार, आसिफ मनियार, वनेश कुवर, सरदार अत्तार, वसीम बागवान, सलीम बागवान, इम्रान बागवान, आसिफ बागवान, शाहिद बागवान आदी मोठ्या संख्येनं विस्थापित व्यापारी उपस्थित होते। आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी। आमचे श्रीरामपूर प्रतिनिधी दीपक कदमसह मुनीर सय्यद। दुकानदार पुनर्वसन समितीचा आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात पोट भरायला 5 फुटाची जागा, व्यापाऱ्यांना पोट भरण्यासाठी 5 फुटाची जागा। या ठिकाणी आम्ही श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीनं गेली 4-5 महिने झाले या ठिकाणचे जे दुकानदार होते श्रीरामपूर नगरपालिकेने कोर्टाच्या आदेशाचं सांगून या ठिकाणी सगळ्यांना केस घडीला लावलेला आहे। ठराविकच छोट्या मोठ्या व्यापारावर या ठिकाणी कारवाई करून खऱ्या अर्थानं ज्यांचं या ठिकाणी अतिक्रमण आहे ते अतिक्रमण या ठिकाणी काढलेलं नाहीये। म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी मी श्रीरामपूर नगरपालिकेचा निषेध व्यक्त करून आम्हाला कुठल्याही स्वरूपामध्ये श्रीरामपूर नगरपालिकेने या ठिकाणी 5 फुटाची जागा दिली पाहिजे। जोपर्यंत पुनर्वसन होईल नाही तोपर्यंत, नाही तर आमच्यावरती जो अन्याय केला त्या अन्यायाचा तुम्ही जबाब दिला पाहिजे। कारण आपण बघितलं साहेब, या ठिकाणी तुम्ही बघितलं तर फक्त ठराविक ठिकाणी या ठिकाणी कारवाई करून बाकीचं जे अतिक्रमण आहे ते तसंच त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। म्हणून आमची या ठिकाणी श्रीरामपूर नगरपालिकेला पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे का जोपर्यंत तुम्ही पुनर्वसन करत नाही तोपर्यंत आमची ज्या ठिकाणी जागा होती त्या ठिकाणी 5 फुटाची तात्पुरत्या स्वरूपात आम्हाला जागा द्यावी अशी आमची या ठिकाणी कळकळीची विनंती आहे। तुम्हाला काय स्टॅम्प लागतील, 500 रुपयाचे 1000 रुपयाचे आमच्याकडून ते स्टॅम्प लिहून घ्या। जेव्हा आमचं पुनर्वसन होईल त्यावेळेस आम्ही या ठिकाणून
बिनशर्त निघून जाऊ. पण आम्ही आज या ठिकाणी उपाशी मरतोय, आमचं कुटुंब या ठिकाणी उपाशी मरतोय. आमचे नगरपालिका तर या ठिकाणी साहेब आमच्या वतीनं तुम्ही सांगा तर आम्ही त्या ठिकाणी 2 तारखेला मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी जाऊन तो आंदोलन करणार आहे. तर तुमच्याकडे याच्यासाठी आलो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि आता आम्ही या ठिकाणी 2 तारखेपासून उग्र रूप त्या ठिकाणी धारण करणार आहोत. आम्ही त्या ठिकाणी सर्वप्रथम जिल्हा मुख्य अधिकारी आहे त्यांना त्या ठिकाणी एक माणुसकीच्या भावनेतून, एक आपुलकीच्या भावनेतून तर त्यांनी आमचं त्या ठिकाणी पुनर्वसन करावं, आम्हाला तात्पुरत्या स्वरूपाची त्या ठिकाणी जागा द्यावी, या ठिकाणी आम्ही तुम्हाला निवेदन देण्यासाठी आलो. आणि जर समजा 2 तारखेला त्यांनी निवेदन घेऊन जर आमची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर साहेब या ठिकाणी आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत, ज्याची या ठिकाणी प्रशासनाने नोंद घ्यावी. या ठिकाणी पर्यटन असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय गौतमजी उपाध्ये, कवी बाबासाहेब पवार, त्याच पद्धतीनं किशोरजी वजा असतील, रवी चव्हाण असेल, या ठिकाणी सर्वजण व्यापारी उपस्थित आहेत. तर पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही कळकळीची विनंती करतो साहेब, तुम्ही देखील नगरपालिकेला आमच्या भावना त्या ठिकाणी सांगा, जिल्हा अधिकाऱ्यांना आमच्या भावना सांगा. आणि त्या ठिकाणी आम्ही 2 तारखेला आंदोलन करणार आहोत, त्याचं आम्ही या ठिकाणी तुम्हाला निवेदन देण्यासाठी आलो. हाँ